हाय का कोण घरात? कोण पाहिजे आपल्याला? घरात कोणीच नाही. 10 वर्षात आला दिवस उजाडला नाही तोपर्यंत कोण ना कोण मागायचे येते आम्हाला काहीतरी. आहो मी काय मागायला नाही आली, मला वीरूने पाठवलं इथं कामाला. काय म्हणतीस? लय गुणाचं पोर हाय बघ. पोटच्या पोराला येत नाही तेवढी माया येते बघ त्याला. काय काम करणार आहेस? आता तुम्ही सांगाल ते. तसं काही जास्त काम नाही आमच्याकडं. हा 2 दिवसाची भांडी, आठवडाभरचं धुणं, आणि महिना झालं घर झाडलं नाही, एवढं एका तासात करायचं बघ. काय ही एवढी काम आणि तासाभरात? अहो पण मग काय मुलकरणे ना आपल्या पायरीने राहायचं, काम पटापटा करायची. चला कामाला. अहो वरडत आहे कशा पाय तिला? जाईल की निघून ती. अहो एवढं धुणं भांडी, पाणी भरायचंय, गुराचं शेणघाण काढायचंय, जळण आणायचंय, वाटा सारवायचा आहे. कोण करणार ही कामं सगळी? हे एवढे काम मला करायचे आहेत? मग कोण करणार? अगं माझं गुडघं हे दुखत्यात. एवढे सगळे कामं केले बिगार तुझी सुटका नाही. हा बरं, मी लागते कामाला. अगं उरक की पटापटा. एक काम करायला किती वेळ लावतीस? ए पोरे, इथं काम करायले कामावर आली. जा पाणी आण. दुसरी चाललं तर टँकर निघून जाईल की. मला नाही वाटत हिच्याच्याने एक काम जड होईल म्हणून. ह्याच्यात काय न जमण्यासारखं? मी काही एवढी अडाणी नाहीये.
मॅडम अहो वादळानं उभं पीक किसकटावं तशी हालत झाली की तुमची. आणा ते अंडा इकडं. नाही नको, माझं काम आहे ना, मग मीच करणार. इथं कसली गर्दी आहे पाण्यासाठी. गावात नळ का नाही? हे घरी गेलं तुमच्या मालकाला विचार. का? त्या म्हातारीनं काय केलं? म्हातारीला नाही, अंकुशराव पाटलाला विचारा. कामाचं क्रेडिट सगळं काकीला मिळेल म्हणून पाईपलाईन अडवून ठेवली त्यानं. तर जवळ सामान्य माणसाला काय त्रास होते नेत्यासनी कळत नाही ना, ते असंच चालू राहणार आहे. असो तुम्ही चला. बघितलं बायका दिवसभर कशा राबत असतात. पोरा बाळांकडे बघायला बिळ नसतं त्यांना. तुला काकू सोयाबीन निघला का? कुठून ऐकायचं बाबा, आणि त्याला भाव न ग. त्या वावरात लाखभर रुपये घातलं आणि भाव मिळतो या 1.5 दमडीचा. लेक म्हणतोय त्याच्यावर राखेल ओतून पेटून दे. गरीबाचा वाली कोणी नाही र बाबा. बघितलं का, घरात न नाही, शेतात हिर नाही, हिर आहे तर लाईट नाही, आणि पीक आहे तर भाव नाही. काय करायचं या माणसांनी? पोरं शिकून शहरात जातेली तर दुपारच्या शाळा रिकाम्या का? तर पोरं 1.5-2 किलोमीटर पाण्याने जाते ती. कसं पोरं शिक्षण घेणार? हा, कशी प्रगती होणार आपली? आपण किती आपल्या आपल्याच जगात असतो ना. म्हणजे बघ ना, मी इथंच राहते या सगळ्या बायकांपासून अगदी हाकेचं अंतरावर, पण तरी बी यांचे दुःख इतक्या वर्षात आज कळताय मला. मॅडम मला एक कळत नाही, तुम्ही एवढ्या गरीब घरातल्या, हे सगळं तुम्हाला दिसलं कसं नाही? ते मी वाढत्या वयापासूनच अंकुशरावांच्या बंगल्यावर कामाला आहे ना, म्हणून आता मी राहते तिथंच, आणि तिथे असली काही काम बी नसतात. बंगल्याच्या बाहेर काय चालतं कायच कळत नाही म्हणून. पण तुला हे सगळं कसं काय माहिती? तू काय इलेक्शनला उभं राहणार आहेस का काय? ती माझ्यासारख्याचं काम नाहीच मॅडम. राजकारणात जो माणूस जातो ना, तो फक्त स्वतःच्या फायद्यासाठी कामं करतो, आणि मला लोकांसाठी कामं करायच्यात. आणि ती अशी बी राजकारणात जाता करता येतातच की. चला, आलं तुमच्या मालकांचं घर. मी बी येतो आता, लय कामं पडले ती. होय. अगं टँकरचं पाणी आणायला गेलतीस का हिर खांदून पाणी आणलं? हांडाभर पाणी आणायला इतका वेळ लावलास वय? आडवं 6 अक्षरी नाचता येईना. अंगणवाकडं. बरोबर. काही लोक असतातच अशी, त्यासनी काही जमत नाही, मग त्याचं सगळं बिल दुसऱ्यावर फाडतात. दीपे, हे असं कोडी सोडून स्कीमा काढून पोट भरत नसतात. घ्या, आला आमदार साहेबाचा फोन. करायचं एकानं आणि निस्तरायचं दुसऱ्यानं. नमस्कार आमदार साहेब. अभिनंदन कांचनताई. अभिनंदन? ते व कशासाठी? अहो, राजवीरनं काढलेली स्कीम मोठ्या साहेबांनी बघितली, त्यांना ती खूपच आवडली. पक्षाला चर्चेत राहायला इव्हेंट लागतो, आणि राजवीरनं मोक्याच्या क्षणी अतिशय फायद्याची स्कीम दिली बघा. आणि हो, साहेब म्हणत होते ही स्कीम ते केंद्राच्या पातळीवर राबवणार आहे. या स्कीम साठी राजवीरचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. साहेब, ही स्कीम तर पृथ्वीनं. तुम्ही टेन्शन घेऊ नका,
आपण पृथ्वीसाठी पण एखादी चांगली स्कीम शोधायला सांगू राजवीरला. पण तुम्हाला सांगतो, राजवीर लोकांच्या मनात घर करणार बघा. त्यांनी लोकांची नस बरोबर ओळखली. बर चला, माझ्या इथं पण या स्कीमची तयारी करायची. ठेवतो फोन. आणि हो, राजवीरला पण आमच्या शुभेच्छा कळवा. वय वय घ्या. बघितलंस का दीपी, स्कीम आमची आणि कुणामुळे तरी कौतुक होतंय दुसऱ्याच. मला माहिती होतं माझ्या स्कीम मध्ये दम माहिती. अगं नुसतं स्टेट लेवललाच नाही तर केंद्रातनं कौतिक व्हायला लागले. वारण्याचं पाणी आहे. राजकारण जन्मापासून कळतंय मला, म्हणूनच लोकांचा इगो हर्ट होतो. काकी, अगं ये पुरी, ये बस इथं. बस एवढं झाडू मारते. अगं काम करून मरतीस काय? ये म्हणलं ना ग. अगं तुझ्याकडे बघूनच कळते तुला कामाची सवय नाही. खरं सांग, कामवाली नाहीस ना. हे काय सांगावं लागतंय का? अगं तुझ्या तोंडाकडे बघून तर कळतंय. चांगल्या खात्यापेक्षा घरची आहे. गुरुची शब्द खात आपल्याला काम करायला आली. हा खरं आहे का नाही? बोल. हो, बरोबर आहे तुमचं. मला नाही सवय या कामांची. पण प्लीज ही गोष्ट तुम्ही वीरूला नका सांगू. मी पाहिजे तर तुमच्या मदतीसाठी दुसरी चांगली पोरगी बघून देते. अगं नग पोरी, खरंच कामाला एखादी पोरगी पाहिजे असती तर आम्ही तुझ्याशी असं वागलो असतो का? माझी अगं हे घर आम्हाला खायला उठते. आम्ही दोघंच असतो इथे. असं कामात कसा तरी वेळ जातो आमचा. पण ते वीरू ऐकतच नाही. असंच कुणाला पाठवत राहतो. आता तूच सांग, सगळी कामं त्या कामवालीने केल्यावर आम्ही काय करायचं? आमचा येळ कसा घालवायचा? म्हणून आमच्याकडे कोण कामाला आलं की आम्ही तिच्या भरडतो, त्याला बोलतो, त्याला काम लय लावतो, असंच पळवून लावतो. अगं पण तू धीराची आहेस बघ. एवढा त्रास देऊन पण सगळं काम मुकाट्याने केलं. आमची 2 पोरं मोठ्या पाण्याची गेली ती मुंबईला. त्यांच्याकडे पैसे मागायला माझं मन बघतच होत नाही. पोरी, अगं तुला द्यायला आमच्याकडे पैसे नाहीत, ज्यादा पैसेच नाहीत. पोरी, तू आमच्या घरात राब राबलीस, पण मी तुला मोकळा तर नाही पाठवणार. बघतो. हे घे, एवढेच पैसे आहेत, हे तुझ्याकडे. आमच्याकडे कामाला नाही आली तरी चालेल, पण आदनं मधनं येत जा. एका दिवसातच लय लाळा लावला बघ. लय गुणाची पोर आहे माझी. घे घे, ठेव पैसे. वीरू, जी काका. इकडे ये बस. अहो नाही, बोला की. अरे बैस रे बैस. तू जादूच केलीस की आमदार साहेबावर. लय कौतुक करत होते तुझं. खरंच दादाचं गुण आहे ते बघ तुझ्यात. वीरू, अरे जर पृथ्वीला पण समजून सांग की त्याला बी शिकव थोडं. मला लय काळजी वाटते रे त्याची. अहो काका, तुम्ही उगाच काळजी करताय माहिती का? पृथ्वी ना माझ्यापेक्षा बी हुशार आहे. ए तो काय आहे हे तू सांगायची गरज नाही.
रे त्याच्या हुशारीचं मोजमाप करणारा? नावाला पद काय दिलं? स्वतःला घरचा कारभारीच समजा लागलास की. अगं मीच त्याला म्हणत होतो. तोंड बंद करा तुमचं. तुम्हाला किती वेळा सांगितलंय मला न विचारता तोंड उघडायचं नाही म्हणून. तुमची सवय लागली तुमच्या पुतण्याला पुढं पुढं करायची. तुला काय गरज होती रे काल लोकांच्या अडचणी सोडवायची? अहो काकी गर्दी बघून पृथ्वी जरा बावचाळा होता म्हणून मग मी संधी साधलीस. नाही. संधीचा फायदा घेतला. फायदा? अहो काकी ही काय बोलताय तुम्ही? मला राजकारणात अजिबात इंटरेस्ट नाही. उलट राजकारणात पृथ्वीने मोठ्या पदावर जावं असंच मला वाटतंय हो. ए बास बास झाली तुझी खोटी नाटकं. तुम्हा मायलेकांचं राजकारण माझ्या ध्यानात येत नाही असं समजू नकोस. शेवटचं सांगते तुला, लांब राहायचं या सगळ्यापासून सांगून ठेवते. चल निघ. जी. मी कुठं काय बोललो? ज्याच्या त्याच्या तोंडात विरूचंच कौतुक. अशानं माझ्या पृथ्वीचा राजकारणातला पत्ताच कट करल यो. ह्याला काय बी करून राजकारणापासून लांब ठेवाय पाहिजे. पियू 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 झोपलत का? नाही डॅडी. हे बघा आम्ही तुमच्यासाठी गिफ्ट आणले. गिफ्ट? असं अचानक? कारण आम्हाला वाईट वाटलं म्हणून. काल जगदीशरावांचं ऐकून आम्ही तुमच्यावर ओरडलो, अविश्वास दाखवला, म्हणून हे आज तुमच्यासाठी आणलंय. हे घ्या. काय झालं? आम्ही आणलेलं गिफ्ट तुम्हाला आवडलं नाही? नाही असं काही नाही. मग तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसना झालाय. ते मी आज जरा थकली आहे ना म्हणून, बाकी काही नाही. ठीक आहे, तुम्ही आराम करा आणि काही लागलं तर आम्हाला हाक द्या. ते घे, एवढेच पैसे आहेत, घे तुझ्याकडे. ह्या गिफ्ट पेक्षा पण ना कष्टानं कमावलेली ही कमाई लय भारी वाटते. ह्यात प्रेम आहे, कष्ट आहे, माया आहे, कुणाच्या तरी कामी आलो ह्याचं समाधान आहे यात. खरंच थँक्यू वीरू. हे सगळं तुझ्यामुळं माझ्या वाट्याला आलंय. तू मला आजूबाजूचं खरं जग दाखवलंयस. आणि मी काय केलं? खोटं बोलले तुझ्याशी. तुला फसवलंय मी वीरू. नाही, ही अशी खोटी दोस्ती नकोय मला. तुला सगळं काही खरं खरं सांगायलाच पाहिजे, पण त्याला सगळं काही खरं कळल्यावर त्यानं ही दोस्ती तोडली तर?